तर कसं आहे भावानो, बरं आहे ना मग? लई दिवस झालं आपलं व्लॉग आलं नाही. त्यामुळं आज व्लॉग करायचंच म्हटलं, कारण सवडच भेटलं नाही. मग संध्याकाळी येणार होता आपल्या ट्रॅक्टर नांगरासाठी बोलवलेलं. 4-5 दिवस झालं बोलवालं तर आला ह्यो संध्याकाळी. मग काय नांगरायला चालू केलं. पहिल्यांदा जरा बाबाच बसलेत नांगरायला. मग काय मी पण जाऊन बसलो नांगरावर. पहिल्यासारखं बसायला लागते म्हटलं. मग काय सोबत भाऊ होतात आपल्या. मग दादा कसं नांगरावर दाबालाय बघा जरा. टेक्नोलॉजिया टेक्नोलॉजिया मतलब वो अलग ही लेवल का बंदा नांगरता नांगरता रात्रच झाली आहे. मग काय माझं पाणी पण केळीला सोडायचं चालूच होतं पाटानं. तिकडं पण लक्ष इकडं पण लक्ष द्यायचं चालूच होतं. मग तुम्ही म्हणता असाला एवढा उजेड कुठून येत असेल. बघा ही बॅटरी कसं आहे 1 किलोमीटर फोकस धरते. नाद करायचं नाही हो बॅटरीचा, क्वालिटी बॅटरी. नांगरून झाला अर्ध रान, तोपर्यंत दादाला चहा पाहिजे झाला. मग जाऊन लगे घरातनं चहा आणलं बघा. चहा पिल्यावर थांबलाच नाही. सुट्टी नाही, डायरेक्ट संपल्यावरच थांबला. मग काय झाली सुट्टी. मग काय माझं पण पाणी होतं चालतं. जरा पाणी बघितलं सगळीकडे गेले काय. गेलं तर मग आता मोटर बंद करून मी पण जाणार घरला. दुसऱ्या दिवशी रानात पेरणी करायची होती. मग आलो लगेच रानात पेरणी करायसाठी. बाबा ट्रॅक्टरनं सरीप मारतच होते. मग काय मी मक्का घालायला जाणार होतो. धना आणि मक्याची पेरणी करायची होती. बादली भरून घेतलो धन, लगेच टाकायला चालू केलो. हे दाट पडून पण चालत नाही आणि पातळ पडून पण चालत नाही. त्यामुळं बघूनच टाकायला लागतं. उसाचं रान असल्यामुळं भावाला उसाचा पाला गोळा कर म्हणून सांगितलेलं मोठमोठं. धनं घालून झाल्यावर मी आलो लगे मक्का घालायला. मक्का घालून झाल्यावर लगे मोजवायची तयारी चालू केली. मग काय लगे ट्रॅक्टरला मागं पाईप बांधलं व चालू केलं मारायला ट्रॅक्टरनं. मग काय 15 मिनिटात सप्पाई करून झालं सगळं. लगेच संध्याकाळी ड्रीप अंतरायला चालूच केलं. रेन पाईप असल्यामुळं लई काही वेळ लागत नव्हतं. पाईप जोडून संध्याकाळी लगे पाणी चालूच केलं बघा. मग काय गरगरीत रान भिजवून सोडलं. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.